नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि त्यातलं पहिलं मॉड्यूल आपण स्टडी करतोय सिंपल लिफ्टिंग मशीन्स. त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं बेसिक टर्म्स काही बघितल्या, लोड, एफर्ट किंवा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो किंवा इनपुट आहे मशीनचं, आउटपुट आहे मशीनचं, त्या टर्म्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. ते व्हिडिओ लेक्चर पहिल्यांदा बघा, म्हणजे हे या व्हिडिओमधले कन्सेप्ट आहे ती तुम्हाला समजेल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इफिशियन्सी म्हणजे काय, मशीनची इफिशियन्सी. सिंपल लिफ्टिंग मशीन आहे तर त्याची इफिशियन्सी म्हणजे काय. इफिशियन्सी तर कोणत्याही मशीनची इफिशियन्सी म्हणजे काय. आता मशीनला आपण देतो काय, इनपुट देतो आणि मशीनकडून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळतं. मग इफिशियन्सी म्हणजे काय, रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट. सिंपल आहे, इफिशियन्सी इज नथिंग बट रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट ऑफ ए मशीन. आउटपुट टू द इनपुट ऑफ ए मशीन, दॅट इज कॉल्ड एज इफिशियन्सी. आता मी हे इथं खाली लिहितो, इनपुट टू द आउटपुट ऑफ ए मशीन, दॅट इज कॉल्ड एज इफिशियन्सी. म्हणजेच फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो, इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनपुट आणि आउटपुट या दोन टर्म बघितल्या होत्या. तर त्यामधलं इनपुट म्हणजे काय असतंय, इनपुट इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ एफर्ट अँड डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट. आणि आउटपुट म्हणजे काय असते, प्रोडक्ट ऑफ लोड अँड डिस्टन्स मूव्ड बाय लोड. लोड आपण W दाखवतो आणि डिस्टन्स मूव्ड बाय लोड X न, एफर्ट P न आणि डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट Y न. या व्हॅल्यू आपण इथं टाकूया. आणि इफिशियन्सी आपण कशाने डिनोट करतो, इफिशियन्सी इटा हे ग्रीक लेटर आहे, त्यांना आपण इफिशियन्सी दाखवतो. आणि इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये असते, म्हणजे याला इंटू 100 करायचं, हे झालं पर्सेंटेजमध्ये. ओके, आता हा फॉर्म्युला परत घेऊया. इफिशियन्सी म्हणजे इटा इज इक्वल टू आउटपुट म्हणजे काय, W इंटू एक्स डिवायडेड बाय इनपुट काय आहे, P इंटू वाय आणि इंटू त्याला पर्सेंटेजमध्ये करण्यासाठी 100. आता बघा, हेच जरा सिम्प्लिफाय करतो मी, W/P असं ठेवतो आणि डिवायडेड बाय हे Y आहे आणि हे X मी खाली डिवाइड करू शकतो मॅथमॅटिक्सनुसार. हे जर मी परत उलटून गुणिले केलं, असं वर घेतलं तर X डिवायडेड बाय Y होईल, म्हणजे X डिवायडेड बाय Y, म्हणजे हे केलेलं बरोबर आहे. सो इटा इज इक्वल टू इंटू त्याला काय आहे 100 पर्सेंटेज करण्यासाठी. सो W/P पहिल्या व्हिडिओमध्ये आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले. W/P म्हणजे काय असतं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय Y डिवायडेड बाय X, म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट टू डिस्टन्स मूव्ड बाय लोड. हे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की याला काय म्हणतात, या टर्मला व्हेलॉसिटी रेशो, VR व्हेलॉसिटी रेशो, आणि हे इंटू 100. सो इफिशियन्सी इज इक्वल टू काय असते, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. म्हणजेच या तीन टर्ममध्ये रिलेशन काय ते आपण याच्या थ्रू आपण डिराईव्ह केलं. म्हणजे इफिशियन्सी, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो या तीन टर्मचं रिलेशन असं असते. इफिशियन्सी इटा इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. हे कशामध्ये असणार आहे, पर्सेंटेजमध्ये असणार. सो या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, इफिशियन्सी म्हणजे रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट, आणि त्याचा असा फॉर्म्युला आहे सिम्पल. आणि त्यातला आउटपुट म्हणजे P इंटू वाय आहे, इनपुट म्हणजे आउटपुट W इंटू X आहे आणि इनपुट P इंटू वाय आहे. आणि फायनल आपल्याला असं डेरिव्हेशन मिळतं. सो हे डेरिव्हेशन सुद्धा डिप्लोमाच्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा अप्लाइड मेकॅनिक्समध्ये हे डेरिव्हेशन सुद्धा विचारलं जातं. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून पुढच्या काही टर्म्स घेऊन भेटूया. तोपर्यंत थँक्यू.